शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या 6व्या दिवशी कोल्हापुरात करवी निवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। या सोहळ्याला ललिता पंचमी अर्थात कोहळा पंचमी सोहळा म्हणलं जातं। नवरात्रोत्सवाच्या आजच्या 5व्या माळेला करवी निवासिनी आई अंबाबाई आपल्या सखीला म्हणजे त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते। ही ललिता पंचमी म्हणजे टेमलाईवाडीतल्या त्र्यंबोली देवीची यात्रा असते। त्यामुळे सकाळी परंपरेनुसार शाही लवाजम्यासह तोफीची सलामी दिल्यानंतर देवीची सोन्याची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून टेमलाईवाडीकडे मार्गस्थ झाली। वाटेत पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर पालखीसह आलेल्यांना प्रसाद वाटप करून पालखीचे स्वागत करण्यात आले। पालखी टेमलाईवाडी येथील त्र्यंबोली मंदिरात पोहोचल्यानंतर अंबाबाई देवीची उत्सव मूर्ती आणि टेमलाई देवीची भेट घडवण्यात आली। तर परंपरेनुसार कुमारिकेच्या हस्ते कोहळारूपी राक्षसाचा वध करून कुष्पांड भेदन विधी पार पडला। नमस्कार। आज नवरात्रीचा 5वा दिवस म्हणजेच ललिता पंचमी। आजच्या दिवशी अंबाबाई या ठिकाणी प्रत्यक्ष त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी येत आहे। याचं मागचं मुख्य कारण म्हणजे जेव्हा कोल्हासूर राक्षसाचा अंबाबाईने वध केला त्यावेळी आणि त्यानंतर कोल्हासूर राक्षसाचा जो बापू आहे कामाक्षी राक्षस याचा वध त्र्यंबोलीने केलेला आहे। आणि या सर्वाच्या आनंद प्रित्यर्थ अंबाबाई देवीनं एक आनंद सोहळा साजरा केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाईनं त्र्यंबोली देवीला बोलवायचं विसरते आणि त्यामुळे त्र्यंबोली देवी रुसून एवढ्या लांबून बसलेली आहे आणि तो रुसवा काढण्याच्या उद्देशानं अंबाबाई आज इकडे भेटण्यासाठी त्र्यंबोली देवीला आलेली आहे। आणि त्याच कोल्हासूर राक्षसाचा वधाचं प्रात्यक्षिक आज या त्र्यंबोली देवीच्या सभा मंडपामध्ये इथं झालेला आहे आणि तो वध कोहळ्याच्या पूजनानं आणि त्याच्या वधानं या ठिकाणी इथं पार पडलेला आहे। आज सकाळपासून त्र्यंबोली देवीची सालंकृत पूजा इथं केलेली आहे। सिंहासनावर रूढ असलेली त्र्यंबोली देवीची पूजा आज या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी पूजा आहे आज या ठिकाणी दीपक गुरव, प्रदीप गुरव आणि सर्व आमची पुजारी मंडळी आहेत त्यांनी केलेली आहे। मुख्य म्हणजे आज ही जी कुमारिकेच्या रूपामध्ये ज्या मुलीनं या कोहळ्याचा किंवा कोल्हासूर राक्षसाचा वध केला ती मुलगी म्हणजे स्वरा जयदीप गुरव। मुख्य म्हणजे या पूर्ण सोहळ्याचा जो मान आहे टेंबलू मखाजी गुरव आणि संतोष गणपतराव गुरव यांच्या घराण्याकडे हा मान आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न झालेला आहे। यावर्षी हा मान स्वरा गुरव या मुलीला मिळाला। संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करून कुष्पांड विधी पार पडला। या दरम्यान कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी यंदा भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी पोलीस आणि भाविकांमध्ये जोरदार धक्काबुक्की देखील झाल्याचं दिसून आलं। त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता।